आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पश्चिम रेल्वे 130 आणि मध्य रेल्वे 12 विशेष एक्सप्रेस फेऱ्या चालवणार, तर दिवाळी सुट्टीच्या हंगामातील गर्दी लक्षात घेता घोषणा। यापूर्वी 1000हून अधिक फेऱ्यांचं नियोजन झाल्यानंतर आणखी 142 फेऱ्यांची यामध्ये भर पडणार। मुंबईमध्ये मेट्रो मार्गिका 7 ला मेट्रो मार्गिका 9 सोबत जोडण्यासाठी आवश्यक प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या सुरू। 12 ते 18 ऑक्टोबरला मेट्रो मार्गिका 2A आणि मेट्रो मार्गिका 7 या दोन्ही मार्गांवरील सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा काहीशा उशिराने सुरू होणार। मुंबईमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेकडून शहरात उड्डाणपुलाचं जाळं। कुर्ला LBS ते घाटकोपर दरम्यान उड्डाणपूल उभारण्याचाही निर्णय। मान्सून माघारी फिरल्यामुळे मुंबईमध्ये ऑक्टोबर हिटचा तडाखा। पुढील आठवड्यामध्ये सुद्धा तापमानात घट होण्याची शक्यता, तर 16 आणि 17 ऑक्टोबर दरम्यान मान्सूनोत्तर पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज। पुण्यात उकाडा वाढला, पारा आता 33 अंशांवर, तर पुढील 2 दिवस शहरामध्ये आकाश कोरडं आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता। पुण्यात अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनरबाजीवर पालिकेकडून आता कारवाईचे आदेश। आतापर्यंत 8 जाहिरातदारांवर गुन्हे दाखल, क्षत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांची माहिती। दिवाळी सणानिमित्त पुणे वाहतूक विभागाचा मोठा निर्णय। भिडेपूल वाहतुकीसाठी अखेर खुला, दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांना यामुळे मोठा दिलासा। पुण्यातील स्वारगेट आगारात पोलिसांचा 24 तास पहारा असणार। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्वारगेट ST आगार परिसरामध्ये पोलीस चौकी सुरू होणार। ST महामंडळ दिवाळीनिमित्त पुणे विभागातनं 579 जास्तीच्या गाड्या सोडणार। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान या गाड्या सोडल्या जाणार। वल्लभनगर आगारातनं सर्वाधिक 396 गाड्या सोडल्या जातील, तर पिंपरी चिंचवड शहरात यामुळे प्रवाशांची सोय होणार।